कारण ही जर केस आपल्याला लढायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मला लागतील. नाही सर, कसली केस? दादाने काही केलंच नाही. सर, ही केस कोर्टापर्यंत जाण्याची गरजच नाही. मुळात पोलीस तपासात खरं काय आहे ते समोर येईलच. हो, पण त्या जय साहेबांच्या मोबाईलवरून त्या सायलीला मेसेज गेले, त्याचं काय? पण कुमावत सर, ते मेसेजेस कोणी दुसऱ्याने पण केले असतील ना? हे बघा, आपण हे कोर्टात म्हणू शकू, पण ते सिद्धही करावं लागेल. पण तोपर्यंत जय साहेबांना आतच राहावं लागेल. नो 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 कुमावत सर, नॉट पॉसिबल. दादाने काहीच केलं नाही. दादा इनोसेंट आहे ना. मग तो काहीही करून सकाळपर्यंत जेलमधनं बाहेर आला पाहिजे. सर हे बघा, तुम्ही काही करा, कायदेशीर करा, पण प्लीज त्याला लवकरात लवकर बाहेर आणा प्लीज. हे बघा, मला ह्या सगळ्या गोष्टी पटतायत, पण जय खानोलकर ही बडी आसामी आहे. त्यामुळे त्यांचं चूक आहे का बरोबर याचा काही प्रश्नच नाही आहे. आणि त्यात ते मीडिया आणि पब्लिकने याआधीच कोर्टाच्या बाहेर ट्रायल सुरू केली, त्यामुळे अननेसेसरी प्रेशर क्रिएट झालं आहे. हो, पण ती जी मुलगी आहे ना सायली, तिने जर ही केस मागे घेतली ना तर मग सगळे प्रश्न मिटतील. पण समजा त्या मुलीने केस मागे नाही घेतली तर मग मात्र आपल्याला शेवटपर्यंत लढावं लागेल. आणि यासाठी जय साहेबांना काही दिवस जेलमध्येच काढावे लागतील. सर, मला ती तक्रारीची कॉपी बघायला मिळेल का? काय झालं शुरू? काहीतरी मेजर गडबड आहे. म्हणजे सायलीने कंप्लेंट केली, जयने तिला मेसेज पाठवला, पण कधी, कसं? एक मिनिट, सायली बोलली की 30 तारखेला, पण 30 तारखेला तर मी फोन कुठे माझा? कुठे ठेवलाय? कारमध्ये विसरलो. एक मिनिट, काय 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 झालं रे? सुटणार, शायनर सुटणार. तो अडकूच शकत नाही. शरू, व्हॉट आर यू सेइंग? कसं ना, आपण पॅनिक झाल्यावर ना, म्हणजे आपलं सोप्या सोल्युशनकडे लक्षाला नंतर जातं. पण मला माहिती आहे, मला खात्री आहे की शायनर आता सुटणार आहे. तू तू माझ्यासोबत चल. कुठे? मी सांगते ना, चल ना. आम्ही येतो. हे ठेवा. आले दादा.